माता लक्ष्मीला धनाची देवी मानली जातं। हिंदू धर्मात देवी लक्ष्मीला विशेष महत्त्व असून मार्गशीर्ष महिना लक्ष्मी पूजनाला समर्पित आहे। मार्गशीर्ष महिन्याला अगाहन महिना असंही म्हणतात। पंचांगणानुसार आज म्हणजेच 2 डिसेंबर पासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली आहे। या महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी देवी लक्ष्मीच्या महालक्ष्मी रूपाची पूजा केली जाते। तसेच या दिवशी व्रत देखील केलं जातं। तर मार्गशीर्ष निमित्त प्रत्येक गृहिणी आपल्या घरात देवीची स्थापना करते। मार्गशीर्ष महिना सुरू होताच बाजारात आता देवीचे विविध मुखवटे उपलब्ध झाले आहेत। देवीचे सर्व रूपातील मुखवटे बाजारात उपलब्ध झाले असून विविध साहित्य सामग्री उपलब्ध झाली आहे। तसेच देवीचे अलंकार, वस्त्र, विविध सामग्री उपलब्ध असून ग्राहकांची पसंती मिळताना पाहायला मिळते। आजपासून मार्गशीर्ष महिना सुरू झाला असून बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। युवासेना कोर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक ठाणे येथील आनंद आश्रमात पार पडली। शिवसेनेचे पक्षनेते एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात युवासेनेच्या भविष्यातील धोरणावर मंथन करण्यात आले। या बैठकीत युवासेनेतील कोर कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते। युवासेनेची आगामी दिशा आणि भूमिका ठरविण्यासाठी झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। युवासेनेतील महत्त्वाचे ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आले। संघटनात्मक पुनर्रचना, युवकांचा सहभाग, महिलांचे सबलीकरण आणि पक्षाच्या भविष्यातील धोरणांवर विशेष भर देण्यात आला आहे। महाविद्यालय व विद्यापीठांमध्ये युवासेनेचा विस्तार, राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन, सामुदायिक संपर्क मोहीम राबवणं तसेच सामाजिक व पर्यावरणीय विकासासाठी विशेष प्रयत्न या ठरावामध्ये प्रामुख्याने समाविष्ट होते। विशेषतः दुर्बल घटकातील मुलांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती देणाऱ्या युवासेना शैक्षणिक मदत कक्ष उपक्रमावर आणि शासकीय विभागांशी समन्वय साधण्यासाठी युवासेना मिनी कॅबिनेट स्थापन करण्यावर भर देण्यात येणार आहे। हे सर्व ठराव शिवसेना नेते एकनाथ शिंदे साहेब आणि युवा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहेत। महाराष्ट्राला प्रगतिशील व सर्वसमावेशक राज्य बनवणं हा त्यामागील उद्देश आहे। या दृष्टीने सर्व युवा सैनिकांनी जोमाने कामाला लागावे व प्रगतिशील महाराष्ट्र घडवण्यात आपला मोलाचा वाटा द्यावा असं आवाहन या बैठकीत करण्यात आलं आहे। नुकताच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर संपूर्ण युवा सेनेचं आमचं जे कोर कमिटीची आज या ठिकाणी ठाण्यात बैठक पार पडली आणि संपूर्ण महाराष्ट्राचे आमचे जेवढे पदाधिकारी आहेत ते सर्व पदाधिकारी आज या बैठकीसाठी या ठिकाणी उपस्थित होते। प्रामुख्यानं आज या बैठकीमध्ये 12 असे ठराव हे आम्ही युवा सेनेच्या या बैठकीच्या माध्यमातून मंजूर करून घेतलेले आहेत आणि ते ठराव मांडत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं
शिवसेना पक्षाचे आमचे सर्व नेते, त्याचबरोबर युवा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलेली मेहनत आणि त्या मेहनतीमुळे मिळालेला आम्हाला जो विजय आहे, त्या विजयासाठी आज आम्ही अनेक असे ठराव या ठिकाणी मांडलेले आहेत. ह्या ठरावांमध्ये युवकांच्या दृष्टिकोनातून असलेलं शिक्षण विभागाच्या माध्यमातून होत असलेला त्यांना कसा भविष्यामध्ये फायदा होईल यासाठी एक ठराव होता. युवतींना राजकारणामध्ये येत असताना त्यांना ज्या काही मदत असतात ते मदत करण्यासाठी सुद्धा आम्ही वेगवेगळे असे ठराव आज या ठिकाणी मांडलेले आहेत. प्रामुख्याने एक इंटरेस्टिंग ठराव जर आपण मला विचारलं तर मिनी कॅबिनेट हे आम्ही आज या ठरावाच्या माध्यमातून मांडलेलं आहे. त्या मिनी कॅबिनेटच्या माध्यमातून एवढंच आहे की जे आपल्या महाराष्ट्राचे जितके मंत्री असतात त्या मंत्र्यांशी संपर्क करण्यासाठी प्रत्येक युवा सैनिकाकडे एक विभागाची जबाबदारी देण्यात येणार आहे आणि त्याच्या माध्यमातून युवकांचे जे प्रश्न असतात ते युवकांचे प्रश्न ह्या मिनी कॅबिनेटच्या माध्यमातून आम्ही नक्कीच सोडवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. दिव्यांग बांधवांसाठी दिला जाणारा निधी सन 2023 पासून ते 2024 पर्यंतचे अद्याप निधी मिळाला नसल्यामुळे सोमवारी 2 डिसेंबर रोजी दिव्यांग बांधवांनी ठाणे महापालिकेसमोर उपोषण छेडलंय. तसेच भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आनंद बनकर यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन करण्यात आलंय. या निधी मिळाला नसल्यामुळे दिव्यांग बांधवांना अनेक मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतंय. या दिव्यांगांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यानं गेले 2 वर्ष दिवाळी ही गोडीनं साजरी करू शकले नाहीयेत. यामुळे सन 2023 ते 25 पर्यंतचा निधी सरसकट व तत्काळ उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आंदोलकांकडून यावेळी करण्यात आली आहे. तर या संदर्भात ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांची भेट घेतली असता त्यांनी लवकरात लवकर मागील 2 वर्षांची निधी प्राप्त करून देऊ असं आश्वासन दिव्यांग बांधवांना दिलंय. त्याच्यामध्ये 2 वर्षापासून आमचा दिव्यांग बांधवांचा निधी थकीत आहे. 23-24 आणि 24-25चा. तर आपला दिव्यांग बांधव जो अजून म्हणजे अक्षरशः आमच्या दिव्यांग बांधवांना निधी न मिळाल्यामुळे त्यांची दिवाळी उपाशी गेलेली आहे, दिवाळी कोरी गेलेली आहे. आणि वारंवार चौकशी करत असताना सुद्धा महानगरपालिका याच्यावर कोणताही विचार करत नाहीये किंवा दिव्यांगांना निधी देण्याच्या बाबतीमध्ये सकारात्मक भूमिका घेतलेली नाहीये. आज आमच्या भारतीय जनता पार्टीचा मी ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद बनकर त्या माध्यमातून आम्ही एक आंदोलन घेतलेलं आहे महानगरपालिकेवर. आता आमच्या जे कमिटी आहे या संदर्भात आम्हाला बोलवलं होतं आणि उपायुक्त जे रोडे साहेब आहेत त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की 2 वर्षाचा निधी तुम्हाला आम्ही देणार आहोत आणि आता जस्ट त्यांचं पत्र वगैरे आम्हाला या संदर्भामध्ये मिळणार आहे. सांस्कृतिक नगरी असलेल्या ठाणे शहरातील 3 हात नाका येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक सभागृहात रविवारी फॅशन आयकॉन 2024 स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ठाण्यातील एवा एंटरटेनमेंटद्वारे आयोजित केलेल्या या स्पर्धेत 5 वर्षीय बालकांपासून 80 वर्षीय वयोगटातील तब्बल 50हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. प्रथम 3 विजेत्यांना क्राऊन, सोन्याची नथ व अन्य व्यक्तिमत्व विशेष प्रावीण्य स्पर्धकांना भरघोस पारितोषिके देऊन गौरवण्यात आलंय. या स्पर्धेत स्पेशल क्राऊन उर्वी यांनी पटकावलाय तर मिस कॅटेगरीत कस्तुरी यांना गौरवण्यात आलंय. या स्पर्धेत प्रत्येक कॅटेगरीत 3 नंबर काढण्यात आलाय. यामध्ये मिस्टर या कॅटेगरीत स्वरित पाटील, यश कारंडे, सतीश शिंदे तर मिस या कॅटेगरीत श्वेता ठाकूर, मृणाल गायकवाड, शिवानी शिंदे, मिसेस या कॅटेगरीत पूजा
पूजा, स्नेहल, सुरभी तर 50 पेक्षा जास्त वयोगटातील मिसेस कॅटेगरीत संगीता चव्हाण, प्रांजली दत्त, स्मिता तर किड्स कॅटेगरीत मिहिका, त्रिशा, मुग्धा तर मुलांमध्ये ऋत्विज, अर्णव, हरगुण तर टीन्समध्ये कस्तुरी, शार्वा आणि मृणाल यांना गौरवण्यात आलाय। यात गिफ्ट वाउचर्स, पुन्हा गाडगीळकडून ज्वेलरी फोटोशूटची संधी उपलब्ध करून देण्यात आले। तर या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून बिग बॉस फेम मिस्टर इंडिया डॉक्टर रोहित शिंदे, मराठी अभिनेत्री मॉडेल हिना सय्यद, ट्रेनर आणि ग्रूमर अवी पायल, कॉस्ट्यूम डिझायनर मंदार टांडेल हे असून या स्पर्धेत लावणी सम्राट अश्मिक कामटे, क्रेझी फूडी रंजिता हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते। तर यावेळी खासदार नरेश मस्के, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, राम रेपाळे, समाजसेवक डॉक्टर अभिषेक राणे तसेच अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली आहे। तर ठाणेकर रसिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गर्दी करत या कार्यक्रमाचा आनंद घेतला आहे। फॅशन आयकॉनचं आयोजन करण्यात आलंय, खूप चांगला प्रतिसाद मिळतोय, काय सांगाल? हे बोलतात ना, कुठेतरी पेरलेला आज उगवलेला आहे। सगळ्यांनी दखल घेतली त्याबद्दल सर्वांचे पहिल्यापासून धन्यवाद होतेच, पण आज मनापासून धन्यवाद करते, दादांचे करते, तुमच्या सर्व पत्रकारांचे करते। त्यांनी काल दखल घेतली, ही न्यूज सर्वांपर्यंत पोहोचवली। प्रत्येक कलाकाराला काल सांगितल्याप्रमाणे योग्य प्लॅटफॉर्म द्यायचं काम केलेलं आहे। कलेला वाव द्यायचं आणि त्या कलेला वाव प्रेझेंट करण्यासाठी स्टेज देणं हे सगळ्यात मोठं असतं। तो स्टेज उपलब्ध करून मी दिलेला आहे। सीझन 5 आहे आपला, सीझन 6 पण लवकरच येईल, पण ह्या सीझन 5 ला जो प्रतिसाद मिळालाय की जिथे आम्ही अपेक्षा केलेली की 200 पब्लिक असेल, आज त्यांनी 500चा आकडा पार केलेला आहे। त्याबद्दल खूप छान वाटतंय की आता काय बोलावं हे कळत नाहीये, पण खूप चांगला प्रतिसाद मिळालाय। कसं प्रत्येक वेळी आहे ना, मुलांना सगळ्या गोष्टी अशा लादल्या जातात, पण एंटरटेनमेंट अशी एक गोष्ट आहे। आजकालचे पालक फक्त मोबाईल घे आणि बाजूला बस, शिकवण्याकडे कमी भर गेलेला आहे, कारण गुगल त्यांची आई झालेली आहे अर्धी। तर मोबाईल पासून लांब ठेवण्यासाठी ड्रॉइंग, डान्सिंग या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, कारण त्याच्यामधून त्यांना कलेला वाव मिळून ड्रॉइंगमुळे अक्षर सुधारत आहे, डान्समुळे फिटनेस खूप छान राहतोय। तर ह्या दोन्ही गोष्टींची सांगड घालून म्हटलं आपण एक छान करूया, कुठलंही प्रेशर न घेता। आवडीची गोष्ट, ऍक्टर आवडते ना, मूवी बघायला आवडतो ना, ते ऍक्टर प्रेझेंट कर, मग तिकडे त्यांचा भर देऊन त्यांना तिकडे वळवण्याची गोष्ट एक केलेली आहे की इथून जेव्हा ते शांत राहतील ना, तेव्हा नक्कीच अभ्यासात सुद्धा ते छानच होतील। ऍक्च्युली खूप मस्त वाटलं आणि या वेळेची मी खूप उत्सुकता म्हणजे आतुरतेने वाट बघत होतो आणि ही वेळ आज आली आणि मी याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं, मला खूप आनंद होतोय। एकदम परफेक्ट आहे, कुठे कसली कमी पडलेली नाही। त्यांनी एका म्हणजे आम्ही आधी वेगळं स्टेज ठरवलेलं, त्यांनी ऑन द स्पॉट वेगळं स्टेज ठरवलं आणि त्यांनी कमी वेळामध्ये पूर्ण सेटअप उभा केलेला आहे आणि ते एकदम ग्रँड केलेलं आहे त्यांनी आणि ते एकदम मजेशीर आणि सगळ्यांनी त्याचा आनंद घेतलेला आहे। खूप छान झालेलं आहे, मस्त वाटतंय। त्यांचे जेवढे मी आभार मानू तेवढे कमी आहेत। त्यांच्या अगदी मनापासून म्हणजे आभार मानतो की त्यांनी मला हा मंच उपलब्ध करून दिला आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सगळं अरेंजमेंट केलेलं आहे। त्यांचा मी आतुरते म्हणजे अगदी मनापासून आभार मानतो आणि एकदम थँक्यू सो मच।